इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 वरील लेक्चरमध्ये पुन्हा स्वागत आहे आणि आज आपण टेलरचे पॉलिनॉमियल आणि टेलर सिरीज याविषयी जाणून घेऊ। तुम्ही कव्हर कराल असे टॉपिक्स टेलरच्या पॉलिनॉमियलने सुरू होतील आणि नंतर टेलरच्या पॉलिनॉमियलकडून या टेलर सिरीजकडे परत येत आहे आणि काही उदाहरणे तयार केलेली आहेत। हा टेलर्स फॉर्म्युला जे मीन व्हॅल्यू थेरमचे सामान्यीकरण आहे किंवा कौशीचे मीन व्हॅल्यू थेरम आहे जे आपण गेल्या लेक्चरमध्ये शिकलो आहे। आम्ही असे गृहीत धरतो की येथे फंक्शन f मध्ये n+1 ऑर्डर पर्यंत सर्व डेरिव्हेटिव्ह आहेत। काही इंटरवलमध्ये ज्यात पॉइंट x आहे ते x0 आहे। आपल्याकडे हे असताना आपल्याला पॉलिनॉमियल शोधायचे आहे डिग्री n जे p n x ज्या कंडिशनसह हे पॉलिनॉमियल समाधान करत आहे की p n x पॉलिनॉमियल x वर 0 याच्या इक्वल असते ते शून्यावर फंक्शन व्हॅल्यूच्या इक्वलचे आहे। दुसरे म्हणजे पॉलिनॉमियलचे पहिले डेरिव्हेटिव्हज हे फंक्शनच्या पहिल्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहे। तिसरी कंडिशन या पॉलिनॉमियलचे दुसरे डेरिव्हेटिव्ह या पॉइंटवर x0 दुसऱ्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहे। x0 वर फंक्शन n1 आपण मुळात असे गृहीत धरतो की हे सर्व डेरिव्हेटिव्हज फंक्शन व्हॅल्यू स्वतःच पहिले डेरिव्हेटिव्हज दुसरे डेरिव्हेटिव्हज आणि nवे डेरिव्हेटिव्हज ते सर्व पॉलिनॉमियलच्या या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहेत। अशा कंडिशनमुळे आपण अशा पॉलिनॉमियलकडून काय अपेक्षा करू? आपण अशी अपेक्षा करतो की जर आपण अशा पॉलिनॉमियलची रचना केली तर मग ते फंक्शन x जवळ असणे आवश्यक आहे। नैसर्गिकरित्या x0 वर फंक्शन व्हॅल्यू 0 आहे तर x0 वर आणि ऑर्डर n पर्यंत अनेक डेरिव्हेटिव्हज इक्वल आहेत, पण सामान्यपणे आपण ती अपेक्षा करतो की या अटीमुळे असे हे पॉलिनॉमियल डिग्री n चे कुठल्यातरी स्वरूपात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फंक्शन f चे प्रतिनिधित्व करेल। तर आता असा पॉलिनॉमियल कसा बनवायचा हा प्रश्न आहे। आपण येथे गृहीत धरतो डिग्री n चे जनरल पॉलिनॉमियल आम्ही मानतो की pnx हे c0 आहे आणि c1 x-0 c2 x-0 स्क्वेअर c3 x-क्यूब प्लस cn x-x0 n म्हणून या विशेष स्वरूपात आम्ही सोयीसाठी पॉलिनॉमियल घेतले आहे। या ज्ञात c0 c1 आणि c2 चे मूल्यमापन करण्यासाठी, परंतु कोणीही डिग्री n चे कोणतेही जनरल पॉलिनॉमियल गृहीत धरू शकते। आता आपल्याला हे कोएफिशिएंट ci शोधायचे आहेत जे आपण ठरवलेल्या कंडिशनवर सेट केले आहेत किंवा आम्हाला ते हवे आहे। पॉइंट x0 वर या पॉलिनॉमियलचे n च्या ऑर्डर पर्यंत डेरिव्हेटिव्हज इक्वल पॉइंट x0 वर फंक्शनच्या संबंधित डेरिव्हेटिव्हच्या इक्वल असणे आवश्यक आहे। म्हणून अशी कंडिशन असताना प्रथम आपण लक्षात घेतो की या पॉलिनॉमियलचे पहिले डेरिव्हेटिव्ह जे इथे इक्वल आहे, एकदा हे कॉन्स्टंट आहे तर हे 0 च्या इक्वल असेल आणि मग आपण घेऊ दुसरी टर्म जी येथे x असेल तेथे आम्हाला c यापैकी एक मिळेल। त्याचप्रमाणे येथून आपल्याला 2 टाइम्स c2 आणि x-x0 मिळेल। मग आपण येथे 3 टाइम्स c3 आणि या प्रकारे इतर मिळेल। मग जर आपण आणखी पुढे गेलो तर मग दुसरे डेरिव्हेटिव्हज, तर या पहिल्या डेरिव्हेटिव्हजमधून आपण पुन्हा हे डिफरन्शिएट करू शकतो जेणेकरून तुम्हाला येथे 2c2 मिळतील, 3 टाइम्स 2c3 मिळतील आणि या प्रकारे। आणि मग आम्ही n ऑर्डर डेरिव्हेटिव्हज म्हणून n ऑर्डर डेरिव्हेटिव्हज मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पुढे पुन्हा करू शकतो कारण हा n वे ऑर्डर पॉलिनॉमियल होते। आपल्याला फक्त एक कॉन्स्टंट टर्म मिळेल जी येथे फॅक्टोरियलमध्ये स्थित n आणि कोइफिशियंट्स n एक्सप्रेशन दिसेल आणि तेथे कोणतीही x टर्म उपस्थित राहणार नाही कारण पॉलिनॉमियल डिग्री n चा होता आणि आपण n टाइम डिफरन्शिएट केला आहे। आपल्याकडे जे आहे ते असणे पहिल्या कंडिशनच्या बाहेर जेव्हा आम्ही सबस्टिट्यूट शोधतो कारण आमच्या कंडिशन म्हणजे x शून्यावर पॉलिनॉमियल व्हॅल्यू x0 वर फंक्शन व्हॅल्यूच्या इक्वल असणे आवश्यक आहे आणि ऑर्डर n पर्यंत पुढील डेरिव्हेटिव्हज। तर
फंक्शनल व्हॅल्यूवरून आम्हाला येथे पेन x0 मिळेल आणि इक्वल होऊन या सर्व टर्म्स नाहीशा होतील आणि आम्हाला फक्त c1 मिळेल तर सॉरी जेव्हा पॉलिनॉमियल मधून आपण x च्या जागी x0 सबस्टिट्यूट करू तेव्हा आपल्याला c0 मिळेल जसे पेन x0 आणि पेन x0 हे x0 आहे म्हणून आम्हाला येथे c0 fx0 म्हणून मिळते। दुसरे जेव्हा आपण या पहिल्या डेरिव्हेटिव्हमध्ये सबस्टिट्यूट घेतो तेव्हा आपल्याला c1 मिळेल फंक्शनचे पहिले डेरिव्हेटिव्ह म्हणून c2 पुन्हा या कंडिशन मधून आम्हाला x0 वर दुसरा डेरिव्हेटिव्ह मिळेल या फॅक्टोरियल 2 द्वारे फॅक्टोरियल सॉरी त्यामुळे येथे 2 फॅक्टोरियल आणि नंतर c1 हे x0 वर n डेरिव्हेटिव्ह असेल ज्याला इन फॅक्टोरियलने डिव्हाइड केलेले असेल। तर आता हे कोएफिशियंट असल्यावर आपल्याकडे काय आहे आपल्याकडे पॉलिनॉमियल आहे। पॉलिनॉमियल म्हणते की हे pnx x0 असेल जे तेथे c0 होते आणि हे सर्व मल्टिप्लायचे येथे सबस्टिट्यूट आहेत म्हणून याला आपण टेलरचा पॉलिनॉमियल ऑर्डर न म्हणतो। आता जर तुम्ही येथील उदाहरणाच्या माध्यमातून गेलात आणि टेलरचे एक्सपोनेन्शियल फंक्शनचे पॉलिनॉमियल तयार केले म्हणजे उदाहरणार्थ पॉवर x सुमारे x0 च्या इक्वल आहे p0 x डिग्री 0 पॉलिनॉमियल फक्त तेथे प्रथम टर्म असेल आणि e पॉवर 0 असेल फक्त 1 तर डिग्री 0 चे पॉलिनॉमियल फक्त 1 असेल आणि जर आपण हे प्लॉट केले तर एक्सपोनेन्शियल फंक्शनचा हा हिरवा प्लॉट आहे आणि डिग्री 0 चा हा पॉलिनॉमियल फक्त एक कॉन्स्टंट लाईन आहे म्हणून सरळ लाईन या 0 एका पॉइंटमधून जात आहे आणि जर आपण डिग्री 1 चा पॉलिनॉमियल कम्प्यूट केला तर आपल्याला हे x0 1 म्हणून मिळेल आणि नंतर आपल्याकडे येथे डेरिव्हेटिव्ह आहे पॉवर x डेरिव्हेटिव्ह पॉवर x असेल आणि नंतर x हे 0 च्या इक्वल पुन्हा 1 होईल तर आपल्याकडे डिग्री 1 चे पॉलिनॉमियल आहे 1 प्लस x येथे प्लॉट केलेले आहे ती स्लोप असलेली एक सरळ लाईन आहे आणि आता जर आपण ही प्रक्रिया चालू ठेवली तर आम्ही p2 चे मूल्यमापन करू शकतो नंतर p3 म्हणून p3 पुन्हा आम्ही येथे प्लॉट केला आहे हा कर्व आणि नंतर आणखी पुढे जाऊन म्हणजे आपल्याला p5 मिळेल उदाहरणार्थ जर आपण येथे p5 प्लॉट केले मग हे p5 जर तुम्हाला दिसले की ते खूप विस्तृत रेंजमध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या खूप जवळ आहे किंवा या 0 पॉइंटच्या जवळपास विस्तृत इंटरवलमध्ये आहे येथे या विस्ताराचा पॉइंट कोणता होता आणि जर आपण पुढे गेलो तर डिग्री 6 किंवा 7 चे पॉलिनॉमियल मग आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन जवळ जाऊ आणि ही टेलरच्या पॉलिनॉमियलची कल्पना आहे त्यामुळे आपण पॉलिनॉमियलची डिग्री वाढवून आपण आपले फंक्शनचा अंदाजे किती चांगले करू शकतो आम्हाला आवडते आणि आपण याविषयी पुढे चर्चा करू। तर टेलरच्या पॉलिनॉमियलचा आणि फंक्शनचा काय संबंध आहे म्हणजे हा टेलरचा पॉलिनॉमियल दर्शवतो काही एप्रॉक्सिमेशननुसार टेलरचे फंक्शन्स। आता आपण हे डिनोट करूया या Rnx ला दिलेल्या फंक्शनच्या व्हॅल्यूमध्ये आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियल Pnx मधील फरक म्हणून दर्शवू। या प्रकरणात Rnx चा अर्थ काय आहे आपण फंक्शन आणि पॉलिनॉमियल Pnx मधील हा फरक परिभाषित करतो आणि या प्रकरणात आता Rnx ला रिमाइंडर म्हटले जाते कारण हा फरक पॉइंट x वरील फंक्शनची वास्तविक व्हॅल्यू मायनस पॉलिनॉमियल व्हॅल्यूतील आहे। आता प्रश्न हा आहे की या Rnx चे मूल्यमापन कसे करावे आणि मूल्यमापनासाठी पुढे जाताना आपण प्रथम लक्षात घ्या की Rnx 0 वर आहे कारण x0 pn x0 आणि रचनेद्वारे x0 वर हे पॉलिनॉमियल x0 वर फंक्शन व्हॅल्यूच्या इक्वल आहे तर हे 0 आहे आणि पहिले डेरिव्हेटिव्ह समान गोष्ट आहे तर x0 वर x चे पहिले डेरिव्हेटिव्ह x0 वर पॉलिनॉमियलच्या पहिल्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहे ही या पॉलिनॉमियलची रचना होती म्हणून हे सर्व n ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह्ज इक्वल आहेत या प्रकरणात म्हणून हे Rn पॉइंट x वर किंवा पॉइंट x वर प्रथम डेरिव्हेटिव्ह्ज पॉइंट x वर n डेरिव्हेटिव्ह्ज नाही सर्व शून्याच्या इक्वल नाहीत आपल्याकडे Rnx या कंडिशन आहेत। आता आपण येथे दुसरे फंक्शन कन्सिडर करतो जे x मायनस x0 पॉवर n प्लस 1 आहे
या फंक्शनमध्ये प्रॉपर्टी देखील आहे. जर आपण हे नोटीस केले की x शून्यावर जी 0 असेल, खरे तर पहिले डेरिव्हेटिव्हज, कारण n+1 आणि x-0 पॉवर n जे पॉइंट x0 वर देखील 0 होईल आणि असेच म्हणून आपण हे डिफरन्सिएशन येथे n व्या ऑर्डर पर्यंत कंटिन्यू करू शकतो आणि पॉइंट x शून्यावरील हे सर्व डेरिव्हेटिव्ह 0 असतील. आपल्याकडे आता त्याची कोणती कंडिशन आहे? x शून्यावर k ऑर्डर डेरिव्हेटिव्हज n पर्यंत 0 इक्वल आहे आणि जी n+1 आहे हे फॅक्टोरियल n शिवाय दुसरे काही नाही. तर आमच्याकडे दोन फंक्शन्स आहेत, एक म्हणजे Rn x आणि दुसरा g x आहे. त्यांचे येथे असेच समान प्रॉपर्टीज आहेत की हे सर्व डेरिव्हेटिव्हज ऑर्डरनुसार नाहीसे होतात. म्हणून या प्रकरणात जर आपण इंटरवल मध्ये x पॉइंट घेतला आणि समजा की x हे x शून्यापेक्षा मोठे आहे, आपण असेही गृहीत धरू शकतो की x हे x शून्यापेक्षा कमी आहे आणि आता आपण Rn फंक्शन या दोन फंक्शनसाठी कौशी मीन व्हॅल्यू थेरम लागू करतो आणि या जी फंक्शन x शून्य ते x या इंटरव्हलमध्ये. आणि आता लक्षात ठेवा कौशी मीन व्हॅल्यू थेरम कोणता होता की तुमच्याकडे हे फंक्शन Rn x Rn x शून्य आहे, जी x जी x शून्य ने डिव्हाइड केले तर काही पॉइंटवर आहे 1 आणि जी त्याच्या xi1 पॉइंटवर डेरिव्हेटिव्हज इक्वल आहे. आता जर आपल्या लक्षात आले की x शून्यावर Rn 0 आहे आणि x शून्यावरील g देखील 0 आहे, म्हणून आपल्याकडे हा परिणाम आहे की Rn x ओव्हर g x हे काही पॉइंट आहे 1 च्या डेरिव्हेटिव्हच्या वाढीच्या इक्वल आहे. या इंटरव्हल मध्ये x 0 आणि x आपण ही प्रक्रिया कंटिन्यू करू शकतो. म्हणून पुढे x 0 आणि xi एक इंटरव्हल मध्ये Rn डेरिव्हेटिव्हज n चे डेरिव्हेटिव्हसाठी जर आपण पुन्हा कौशी मीन व्हॅल्यू थेरम लागू केले तर आपल्याला जे मिळेल तेच मिळेल, कारण हे पहिले डेरिव्हेटिव्ह देखील 0 आहेत. तर फक्त आम्हाला हा परिणाम मिळेल ते n x ला g x ने डिव्हाइड हे Rn च्या इक्वल आहे g च्या डबल डेरिव्हेटिव्ह ओव्हर डबल डेरिव्हेटिव्हज आहे. आता या इंटरवल मधील काही पॉइंट ज्याचा Rn x शून्यापासून xi 1 पर्यंत विचार केला आहे आणि आता आपण पुढील डेरिव्हेटिव्हसाठी ही प्रक्रिया पुढे कंटिन्यू ठेवू शकतो. तर या कौशीची मीन व्हॅल्यू थेरम पुढे लावून आपल्याला काय मिळेल? आपण n+1 च्या डेरिव्हेटिव्हज पर्यंत जाऊ शकतो, कारण n व्या डेरिव्हेटिव्हज पर्यंत Rn आणि g दोन्ही 0 आहेत. म्हणून आपण या टर्मसह समाप्त करू आणि नंतर येथे हे xi n+1 x0 आणि या xi n मध्ये आहे आणि तेथे x पर्यंत हे कंटिन्यूइटी होते. तर या Rn x मधून आपल्याला जे मिळते ते या n च्या इक्वल आहे डेरिव्हेटिव्हज वर n+1 या g n ने डिव्हाइड आणि +1 n वे हे या g n वे +1 च्या डेरिव्हेटिव्हचे n चे डेरिव्हेटिव्हज होते ते फॅक्टोरियल n+1 होते. म्हणून हे फॅक्टोरियल आणि प्लस टर्म येथे आले आणि मग आपल्याकडे हे g x आहे जे x x0 पॉवर n+1 आणि हे xi हे फंक्शन होते जे येथे काय n+1 ला सादर केले आहे. आता आम्ही फक्त xi ने बदलले आहे ते या x0 आणि पॉइंट x दरम्यान कुठेतरी आहे. म्हणून जे येथे लिहिले आहे ते xi x0 आणि x च्या दरम्यान आहे. आता आपण लक्षात घेतो की हे Rn x जे आपण परिभाषित केले आहे ते fx आणि pnx फंक्शनमधील फरक होता. म्हणून जर आपण या रिमेंडर टर्मच्या n+1 डेरिव्हेटिव्हचा विचार केला तर या f चा n+1 डेरिव्हेटिव्हज मायनस या p चा n+1 डेरिव्हेटिव्हज x च्या n+1 डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहे, कारण n आणि pn चे n+1 डेरिव्हेटिव्हज n डिग्रीचे पॉलिनॉमियल होते. म्हणून जर आपण n+1 डेरिव्हेटिव्हज घेतले हे टर्म 0 होईल आणि आपल्याकडे हे Rn n+1 x हे fn+1 x च्या इक्वल आहे. आणि आता आपण आपल्या सूत्रात सबस्टिट्यूट करू शकतो जे येथे Rn+1 होते, म्हणून आपण सबस्टिट्यूट करून आता या Rn+1 ची व्हॅल्यू f आणि +1 xi म्हणून बदलले आहे. ठीक आहे.
आता आपल्याला येथे पॉलिनॉमियल मिळाले जे रिमेंडर टर्म Rn(x) आहे जो रिमेंडर टर्मचा लेग्रांज फॉर्म आहे। ही टर्म आपण या रिमाइंडर फॉर्ममध्ये पुन्हा लिहू शकतो। हा xi जो तेथे दिसतो आपण या x0 प्लस थीटा x मायनस x0 ने बदलला आहे। हा थीटा एकावर आहे तर येथे जर थीटा शून्याच्या जवळ असेल तर हा युक्तिवाद येथे x कडे जात आहे। जेव्हा थीटा एका कडे जातो तेव्हा हा युक्तिवाद फक्त x पुढे जातो तर हे या f चा युक्तिवाद x0 आणि x दरम्यान आहे त्याचा समान अर्थ आहे। इतर फॉर्ममध्ये काय आहे म्हणून आपण या फॉर्ममध्ये रिमेंडरचा हा लेग्रांज फॉर्म पुन्हा लिहू शकतो। टेलरचे थेरम किंवा टेलर्स फॉर्म्युला आता आपण सारांशित केल्यास आपल्याकडे x हे फंक्शन आहे जे x0 च्या या स्वरूपात वाढवता येते f प्राइम x0 x मायनस x0 या इन ऑर्डरच्या टर्मपर्यंत आणि प्लस ही रिमेंडर टर्म जी आपण नुकतीच प्राप्त केली आहे। हा फॉर्म आहे ज्याला रिमेंडरचा लेग्रांज फॉर्म म्हणतात। म्हणून विशेष प्रकरणात जेव्हा आपण 0 च्या इक्वल करू शकतो तर याचा अर्थ असा आहे की या ऑर्डर पर्यंत आम्हाला ही रिमेंडर टर्म लिहावी लागेल म्हणून आम्हाला हे f प्राइम मिळतात ज्याला मी फॅक्टोरियलने डिव्हाइड केले विभागले आहे आणि मग आपल्याकडे हे x मायनस आहे एकतर किंवा x0 आहे हे आपण कन्सिडर करतो तर नंतर हे x व xi हे आणि x मध्ये आहे आणि या प्रकरणात आपल्याला टेलरच्या थेरमचे हे स्वरूप मिळते जे लेग्रांज फॉर्म मीन व्हॅल्यू थेरम होते तर हे मीन व्हॅल्यू थेरमचे विशेष प्रकरण आहे। या प्रकरणात जे आपण फक्त n च्या इक्वल 0 टाकून पाहिले आहे त्यामुळे काही टिप्पण्या जर आपण x0 हे टेलर्स फॉर्म्युलामध्ये विस्तार पॉईंटच्या शून्याच्या इक्वल सेट केले तर त्याला मॅक्लॉरिन्स फॉर्म्युला म्हणतात आणि टेलर्स फॉर्म्युलात जर हा रिमेंडर शून्यावर गेला जसे n इन्फिनिटीकडे जाईल म्हणून जर हा रिमेंडर शून्यावर गेला तर n इन्फिनिटीकडे जाईल ही एक महत्त्वाची टिप्पणी आहे। मग आपण लिहू शकतो सिरीजच्या स्वरूपात टेलर्स फॉर्म्युला म्हणून f(x0) आणि असेच आपण इनफायनाईट कालावधीसाठी कंटिन्यू करू शकतो आणि याला टेलर्स सिरीज म्हणतात। म्हणून जर आपण हे x0 म्हटले तर x0 च्या इक्वल आहे च्या इक्वल आहे मग याला मॅक्लॉरिन सिरीज म्हणतात। आपण ही शेवटची टिप्पणी पुन्हा पाहिली आहे म्हणून टेलर किंवा मॅक्लॉरिन सिरीजच्या कन्व्हर्जनसाठी ते आवश्यक आणि पुरेसे आहे जे Rn x0 वर जाते कारण n इन्फिनिटीकडे जाते कारण स्मूथ फंक्शन मालिकेची उदाहरणे आहेत। स्मूथ म्हणजे आमच्याकडे डेरिव्हेटिव्हज आहेत जे काही किंवा आपण खोटे बोलतो परंतु टेलर सिरीज विस्ताराच्या पॉईंटऐवजी सर्वत्र विस्तारित होते कारण हा विस्ताराचा मुद्दा आहे। मालिकेचे व्हॅल्यू रचनेप्रमाणे फंक्शन सारखेच असेल म्हणून आणि या स्मूथ फंक्शन्सची उदाहरणे देखील आहेत ज्यांची टेलर सिरीज इतर काही फंक्शनमध्ये बदलते आणि उदाहरणार्थ तुम्ही हे उदाहरण घ्या x हे पॉवर -1 ओव्हर x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि येथे 0 x0 च्या इक्वल नाही आणि x0 च्या इक्वल आहे त्यामुळे या प्रकरणात fn शून्यावर सहज दाखवता येईल। म्हणून जर आपण या फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज घेतले तर पॉवर -1 ओव्हर x स्क्वेअर ज्याची मी ही गणना करत नाही परंतु कोणीही ते सर्व सहजपणे कम्प्यूट करू शकतो शून्यावर या फंक्शनच्या कोणत्याही ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह हे 0 असतील आणि मग जर आपण टेलर सिरीज लिहिली किंवा इतर मॅक्लॉरिन मालिका x इक्वल 0 असेल तर आपल्याला मिळेल कारण सर्व डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्यामुळे आपल्याला x स्क्वेअर इंटू x0 मध्ये 0 प्लस 0 आणि इत्यादी मिळेल आणि मग आपण येथे जे पाहतो ते x जे काही आपण मॅक्लॉरिन सिरीज ठेवतो ते 0 देत आहे म्हणजे सिरीज एकत्र येते जे काही x ही सिरीज फक्त 0 आहे परंतु ते फंक्शनमध्ये कन्व्हर्ज होत नाही त्यामुळे x साठी फंक्शन हे 0 या इक्वल नाही। पॉवर -1 ओव्हर x स्क्वेअर हे एक अगदी साधे उदाहरण आहे जिथे आपण पाहू शकतो की या मॅक्लॉरिन किंवा टेलर सिरीज ते फंक्शनमध्ये कन्व्हर्ज होत नाही। आता आपण ओव्हर x च्या मॅक्लॉरिन सिरीजचे हे उदाहरण घेऊ। आता
पुन्हा लक्षात घ्या की या फंक्शनसाठी आपण जे काही डेरिव्हेटिव्ह घेतो ते एक्सपोनेन्शियल आहे, त्याचे फक्त एक्सपोनेन्शियल x आहे आणि शून्यावर आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे, तर n च्या सर्व व्हॅल्यूसाठी या फंक्शनचे सर्व डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन 1 आहे. म्हणून आपण हे मॅक्लॉरिन सिरीज थेरम सहज लिहू शकतो की एक्सपोनेन्शियल x हा फॅक्टोरियल 2 द्वारे 1 प्लस x स्क्वेअरच्या इक्वल आहे. सर्व डेरिव्हेटिव्हज 1 आहे आणि x n पॉवर फॅक्टोरियल n प्लस rn x, तर rn x ही रिमेंडर टर्म आहे, ज्याची रिमेंडर टर्म x मायनस x 0 पॉवर n प्लस 1 डिवाइडेड फॅक्टोरियल n प्लस 1 आणि n प्लस 1 डेरिव्हेटिव्ह काही पॉइंटला आहे, हे आपण नुकतेच पाहिले आहे, जे x 0 प्लस थीटा x मायनस x आहे. म्हणून येथे जर आपण याला सबस्टिट्यूट केले तर x 0 हे शून्याच्या इक्वल होईल. नंतर आपल्याला ही रिमेंडर x पॉवर n डिव्हायडेड फॅक्टोरियल n आणि e पॉवर थीटा x मिळते आणि थीटा हे 0 आणि 1 दरम्यान आहे. तर आता जसा n इन्फिनिटीकडे जातो तर या rn x चे काय होते ते पुढे आपण पाहू. जर असे असेल तर जसे इन्फिनिटीकडे जातो तसे rn एक पुढे शून्यावर जातो, तर आपण हे लिहू शकतो एक्सपोनेन्शियल फंक्शनची मॅक्लॉरिन सिरीज x आहे. म्हणून येथे आपण पुन्हा लक्षात घेतो की हे मॅक्लॉरिनचे थेरम आहे. जर ही टर्म शून्यावर गेली तर n इन्फिनिटीकडे पुढे जाते. या प्रकरणात आपण हे एक्सपोनेन्शियल फंक्शन लिहू शकतो सिरीज म्हणून. आपण हे rn x काढून टाकू शकतो आणि नंतर पुढील टर्म्ससहित सिरीज म्हणून पुढे कंटिन्यू करू शकतो. तर आपण फक्त चेक करूया, ही rn x रिमेंडर टर्म x ओव्हर n प्लस 1 डिव्हायडेड फॅक्टोरियल n प्लस 1 एक्सपोनेन्शियल थीटा x आहे. आणि जर आपण या रिमेंडर टर्मचे एब्सोल्यूट व्हॅल्यू x पॉवर n प्लस 1 ओव्हर n प्लस 1 फॅक्टोरियल e पॉवर थीटा x असे घेतले तर मग आपल्या लक्षात येईल की हे e पॉवर थीटा x साठी जे काही दिले असेल ते फायनाईट क्वांटिटी असेल, त्यामुळे हे व्यत्यय आणणार नाही कारण येथे n टर्म असणार नाही. म्हणून जर आपण आता या टर्मवर फोकस करू शकलो की जेव्हा n इन्फिनिटी पुढे जाईल तेव्हा काय होईल, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा n गोज टू इन्फिनिटी म्हणून हे इन्फिनिटी बनते आणि जेव्हा हे x उदाहरणार्थ असते एकापेक्षा मोठी संख्या नंतर हे टर्म देखील इन्फिनिटी होणार आहे. म्हणून आम्ही फक्त असे म्हणू शकत नाही की जेव्हा n गोज टू इन्फिनिटी तेव्हा या संज्ञेचे पुढे काय होईल. म्हणून आपण काळजीपूर्वक केले पाहिजे, हे लिमिट तपासा की जेव्हा n गोज इन्फिनिटी तेव्हा या संज्ञेचे पुढे काय होईल. x च्या निश्चित व्हॅल्यूसाठी आपण काय कन्सिडर करतो, नेहमी जे काही x खूप मोठी संख्या असू शकते, परंतु आम्ही एक नैसर्गिक संख्या n शोधू शकतो जसे की या x चे एब्सोल्यूट व्हॅल्यू n पेक्षा जास्त आहे. म्हणून आम्ही येथे जे काही x घेतो मग हे n मोठे n आपण या x च्या एब्सोल्यूट व्हॅल्यूपेक्षा जास्त घेतो. असे केल्याने आम्ही आणखी एक n लहान n टर्म देखील कन्सिडर करू जे सूत्रामध्ये तेथे दिसून येत आहे, म्हणून जे या संख्या n पेक्षा मोठे आहे. आता आम्ही या टर्म मॉड्यूल x पॉवर n प्लस 1 फॅक्टोरियल आणि प्लस 1 वर कन्सिडर करतो. हे फॅक्टोरियल आणि प्लस 1 हे n प्लस 1 n पर्यंतचे प्रोडक्ट आहे आणि आमच्याकडे येथे x पॉवर n प्लस 1 मॉड्यूल आहेत. म्हणून आम्ही प्रोडक्टच्या स्वरूपात लिहू शकतो, तर फॅक्टोरियल x 1 डिवाइडेड x ने पुन्हा 2 ने भागावले आणि असे आम्ही कंटिन्यू करू शकतो. आता फक्त या टर्मकडे पहा जे या n मायनस 1 टर्म्स नंतर दिसले आहे, तर मॉड्युलस x ने n ने डिवाइड होते. येथे देखील हे एब्सोल्यूट व्हॅल्यू x ने n प्लसने भागले आहे, तर या टर्म येथे x ची पूर्ण व्हॅल्यू n ने डिव्हाइड केले आहे. म्हणून या एक्सप्रेशनतून आपण x चे एब्सोल्यूट व्हॅल्यू जे n ने विभाजित केले ते 1 पेक्षा कमी आहे. आणि आता जर आपण ही संख्या q मानली तर आपल्याकडे येथे q आहे आणि हे खरे n प्लस 1 ने डिव्हाइड केले आहे, म्हणून हे q पेक्षा कमी आहे आणि इतर सर्व टर्म्स येथे q पेक्षा कमी आहेत. तर पुन्हा तुम्ही लक्षात घ्या की हे n हे m पेक्षा मोठे होते. आम्ही
या n+1 टर्मपर्यंत गेलो आहोत, तर हे n सह हे मध्यभागी कुठेतरी असेल आणि आता हे Q आपल्या लक्षात आले आहे कारण x चे एब्सोल्यूट व्हॅल्यू n 1 पेक्षा कमी आहे। आता आपण जे पाहतो ते इक्वालिटीपेक्षा कमी इनइक्वालिटीने बदलू शकतो कारण येथे आपण Q ने बदलले आहे आणि हे देखील Q ने बदलले आहे जरी ते U पेक्षा कमी आहे, हे Q पेक्षा देखील कमी आहे। या सर्व टर्म्स Q पेक्षा कमी आहे। तर आता आपल्याकडे किती QS आहेत? n-1 टर्म्स आधीच आहेत आणि नंतर एकूण टर्म आणि +1 होती। तर जर आपण आता पुन्हा टर्म n+1 लिहू शकतो आणि आधीच या टर्म्स आहेत आणि 1 मायनस, तर n+1 मायनस n-1, तर येथे ही संख्या n मायनस n आणि मायनस 2 आणि मॉड्यूलस n मायनस 1 फॅक्टोरियल आणि -1 आहे आणि आता आपण या प्रकरणात एक लिमिट घेऊ शकतो आणि Q 1 पेक्षा कमी आहे आणि जेव्हा n गोज टू इन्फिनिटी जाते तेव्हा हे n गोज टू इन्फिनिटी पुढे जाते, हे n गोज टू इन्फिनिटी पुढे जाते आणि Q एकापेक्षा कमी आहे। मग हे पुढे शून्यावर जाते आणि येथे काही निश्चित संख्या दिसून येत आहे म्हणून हे सर्व शून्यावर जाते। या उर्वरित टर्मचे हे एब्सोल्यूट व्हॅल्यू जे शून्यावर जाते। आपण काय पाहिले आहे की ही रिमेंडर टर्म इन्फिनिटी टर्म जी इन्फिनिटी मुदतीचा एक भाग होती त्यापेक्षा कमी आहे, जी टर्म शून्यावर जाते कारण n पुढे इन्फिनिटी जाते आणि आपण असा निष्कर्ष काढू शकतो की रिमेंडर पुढे शून्यावर जाईल। तर हे संदर्भ आहेत जे या लेक्चरच्या तयारीसाठी वापरले गेले आणि कन्क्लूजन म्हणजे आपण जे शिकलो ते टेलर्स फॉर्म्युला आहे आणि डिफरन्शियल कॅल्क्युलसमधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एक फंक्शन जे पुरेसे स्मूथ आम्ही f(x0) डेरिव्हेटिव्हज x0 x-x0 आणि असेच लिहू शकतो प्लस या Rin एका टर्मला रिमेंडर टर्म म्हणतात आणि हे रिमेंडर टर्म्स पैकी एकाचा प्रकार आहे f पॉवर n+1 डेरिव्हेटिव्हज फॅक्टोरियल n+1 डिव्हायडेड x मायनस x0 n+1 आणि ज्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो त्याला आपण टेलर्स पॉलिनॉमियल म्हणतो। या संपूर्ण परिणामाला टेलर्स फॉर्म्युला म्हणतात आणि मग आपण हे देखील निरीक्षण केले आहे की जेव्हा n रिमेंडर टर्म 0 जाते तेव्हा इन्फिनिटीकडे जाते तेव्हा आपण हे लिहू शकतो, हा टेलर्स फॉर्म्युला सिरीजच्या टर्म्स प्रमाणे ज्याला टेलरचे सिरीज म्हणतात। तुम्ही लक्ष दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद।